नमस्कार मित्रहो, कोटक महिंद्रा बँकचे संस्थापक उदय कोटक नेहमी म्हणतात, ₹1 वाचवणे म्हणजे ₹1 कमावण्यासारखेच आहे. म्हणजेच पैशाची बचत करणे तितकेच महत्त्वाचे आहे जितके ते कमवणे. पण दुर्दैवाने आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगार लोकांची ही कष्टाची कमाई अतिशय चलाखीने चोरत आहेत. 2025 मध्ये भारतात सायबर फसवणुकीमुळे झालेले आर्थिक नुकसान अंदाजे 22,000 कोटी रुपये तर महाराष्ट्रात ते अंदाजे 3,200 कोटी रुपये आहे. सध्या सध्या सायबर फसवणुकीचे हे जाळे फक्त मोठ्या शहरातच नाही, तर आता गावागावांपर्यंत पसरले आहे. जर आपल्याला आपले पैसे सुरक्षित ठेवायचे असतील, तर या फसवणुकीच्या प्रकारांची माहिती असणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच सावध राहण्यासाठी तसेच स्वतःचे कष्टाचे पैसे वाचवण्यासाठी सायबर फसवणुकीचे 10 प्रकार आपण पाहूयात. एक शेअर मार्केट आणि ट्रेडिंग फसवणूक 2025 मध्ये भारतीयांनी सायबर फसवणुकीत एकूण 22,495 कोटी रुपये गमावले. यातील सर्वाधिक फसवणूक गुंतवणूक योजनांशी संबंधित होती. एकूण नुकसानीच्या 76% म्हणजेच सुमारे 17,096 कोटी रुपये केवळ शेअर बाजार आणि गुंतवणुकीच्या नावाखालील फसवणुकीत गमावले गेले आहेत. यात अनेकांना सोशल मीडिया, टेलिग्राम, व्हॉट्सअपद्वारे मोठ्या परताव्याची आमिषे दाखवली जातात. बनावट ट्रेडिंग ॲप्सद्वारे सुरुवातीला थोडा नफा दाखवला जातो आणि विश्वास बसल्यावर मोठी रक्कम गुंतवण्यास भाग पाडले जाते. एकदा का मोठी रक्कम गुंतवली की हे ॲप्स बंद करून गुन्हेगार पैसे घेऊन पळून जातात. तेलंगणातील 75 वर्षीय वृद्ध 13 कोटी रुपये शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली झालेली ही भारतातील सर्वात मोठी वैयक्तिक सायबर फसवणूक मानली जाते. 2. डिजिटल अटक डिजिटल अरेस्ट. हा सध्याचा सर्वात मोठा धोका आहे. सर्वोच्च न्यायालयाने सादर केलेल्या एका गोपनीय अहवालानुसार गतवर्षी भारतातील नागरिकांनी डिजिटल अटक घोटाळ्यात 3,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम गमावली आहे. यामध्ये बहुतांश बळी हे ज्येष्ठ नागरिक आहेत. महाराष्ट्रात सायबर पोलिसांनी 58 कोटी रुपयांच्या एका मोठ्या डिजिटल अटक घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. हे भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल अटकेच्या घोटाळ्यांपैकी एक मानले जाते. डिजिटल अटकमध्ये गुन्हेगार स्वतःला सीबीआय, पोलीस किंवा नार्कोटिक्स विभागाचे अधिकारी असल्याचे भासवतात. ते व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करून तुमच्या नावावर बेकायदेशीर वस्तू, उदाहरण ड्रग्ज, बनावट पासपोर्ट पकडल्याचे खोटे सांगतात. त्यानंतर तपास पूर्ण होईपर्यंत तुम्हाला डिजिटल अटकेत ठेवले जाते आणि मोठ्या रकमेची मागणी केली जाते. 3. वर्क फ्रॉम होम जॉब फ्रॉड. यामध्ये प्रामुख्याने तरुणांना, बेरोजगार व्यक्तींना आणि गृहिणींना घरबसल्या सहज पैसे कमवा असे आमिष दाखवून फसवले जाते. व्हॉट्सअपवरून अनोळखी नंबरवरून मेसेज येतो. घरबसल्या दररोज 3,000-5,000 रुपये कमवा अशी आकर्षक जाहिरात केली जाते. सुरुवातीला तुम्हाला सोपी कामे दिली जातात. पहिली काही छोटी कामे पूर्ण केल्यावर तुम्हाला 50 ते 500 रुपये तुमच्या बँक खात्यात किंवा UPI द्वारे दिले जातात. एकदा विश्वास बसला की तुम्हाला मोठ्या गुंतवणुकीचे आमिष दाखवले जाते. तुम्ही एकदा पैसे भरले की तुम्हाला एका बनावट ॲपवर तुमचा नफा दाखवला जातो. पण जेव्हा तुम्ही ते पैसे काढण्याचा प्रयत्न करता, तेव्हा विविध कारणांमुळे टॅक्स भरण्यासाठी अकाउंट ॲक्टिव्हेशन फी पुन्हा पुन्हा पैसे मागितले जातात आणि शेवटी तुम्हाला ब्लॉक केले जाते. 4. वैयक्तिक माहिती आणि ओळखीची चोरी डीपफेक. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून लोकांचे आवाज किंवा व्हिडिओ डीपफेक केले जात आहेत. ओळखीच्या व्यक्तीचा आवाज काढून त्यांना फोन केला जातो आणि मी अडचणीत आहे, तातडीने पैसे पाठवा अशी विनंती केली जाते. अनेक लोक घाईघाईत पैसे पाठवून आपली फसवणूक करून घेतात. 5. वीज बिल भरण्याबाबतची फसवणूक. तुमचे वीज बिल भरले नसल्यामुळे आज रात्री वीज कापली जाईल असा मेसेज पाठवला जातो. त्यानंतर घाईघाईत ग्राहकाला एका लिंकवर क्लिक करून बिल भरण्यास सांगितले जाते. या लिंकद्वारे वापरकर्त्याचे बँक डिटेल्स चोरले जातात किंवा MSEBचे खोटे ॲप इन्स्टॉल करायला सांगून त्यातून पेमेंट करायला सांगून पैसे चोरले जातात. 6. OTP आणि बँक KYC फसवणूक. सायबर गुन्हेगार बँकेचे अधिकारी बनून कॉल करतात आणि KYC अपडेट करा किंवा खाते बंद होईल असे सांगतात. OTP, CVV किंवा UPI PIN मिळवून खात्यातील पैसे चोरले जातात. हजारो सामान्य नागरिक या प्रकाराला बळी पडले आहेत. 7. ऑनलाईन लोन ॲप्स ब्लॅकमेल. इन्स्टंट लोन देणारे काही बनावट ॲप्स मोबाईलमधील कॉन्टॅक्ट्स आणि फोटो ॲक्सेस करतात. पैसे परतफेड उशिरा झाल्यास नागरिकांना धमक्या, फोटो एडिट करून बदनामी आणि मानसिक त्रास दिला जातो. इन्स्टंट लोन ॲप्स, इलिगल लोन ॲप्स कमी कागदपत्रांवर कर्ज देण्याचे आमिष दाखवून हे ॲप्स आधी लोकांचा डेटा चोरतात आणि नंतर अवास्तव व्याज आकारून धमकी देऊन पैसे उकळतात. 8. फेक कस्टमर केअर आणि हेल्पलाईन स्कॅम. गुगलवर दिसणारे बनावट कस्टमर केअर नंबर वापरून लोकांची फसवणूक केली जाते. एनी डेस्क किंवा स्क्रीन शेअरिंग ॲप्स डाउनलोड करा लावून बँक खाते रिकामे केले जाते. नो मॅट्रिमोनियल फ्रॉड. परदेशी स्थायिक असल्याचे भासवून भावनिक जाळ्यात अडकवून पैसे उकळण्याचे प्रकार. 10. क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक फसवणूक. क्रिप्टो मार्केटमधील चढ उतारांचा फायदा घेऊन लोकांना बनावट वॉलेट्सद्वारे गुंतवणूक करायला लावून फसवणूक केली जात आहे. सायबर फसवणुकीचे आणिही खूप प्रकार आहेत, पण व्हिडिओची लांबी पाहता मी फक्त 10 सांगितले. आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञान जसे आपले जीवन सुलभ करत आहे, तसे सायबर गुन्हेगारांचे जाळेही अधिक प्रगत होत आहे. आपण पाहिलेल्या या 10 प्रकारच्या सायबर फसवणुकीतून एक गोष्ट स्पष्ट होते की सुरक्षिततेचा पहिला टप्पा हा जागरूकता आहे. कोणतीही अनोळखी लिंक उघडताना, अनोळखी व्यक्तीला वैयक्तिक माहिती देताना किंवा गुंतवणुकीचे अवास्तव आमिष पाहताना नेहमी सतर्क राहा. लक्षात ठेवा, डिजिटल व्यवहारांमध्ये घाई करण्यापेक्षा थांबा, विचार करा आणि मगच कृती करा. हे धोरणच तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीपासून वाचवू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.